ज्या त्या विभागाचं भंगार साहित्य उचलताना संबंधित अधिकारी त्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळं जे गेलेलं साहित्य आहे ते साहित्य सुद्धा आपल्याला या कार्यादेश रिवोक करून त्याचे ई ऑक्शन आणि वृत्तपत्रामध्ये प्रसिद्धी देऊन सुद्धा अजून निकोप स्पर्धा घेऊन करता येऊ शकेल अशी एक विनंती आहे. जी झालेली प्रक्रिया त्याबद्दल मी मान्य सभागृहाची माफी मागतो. याबाबत सन्माननीय महापौर महोदया, विषय एनआरसीच्या अनुषंगाने 21/5/2026 रोजी एक कमिटी स्थापन झालेली आहे. ज्या कमिटीमध्ये अध्यक्ष हे अतिरिक्त आयुक्त 2 आहेत, उपायुक्त कायदा सदस्य आहेत, उपायुक्त मालमत्ता कर, तहसीलदार कल्याण, मुख्य लेखा परीक्षक, कनिष्ठ विधी अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त मालमत्ता कर मुख्यालय हे सदस्य सचिव अशा पद्धतीने ही कमिटी स्थापन झालेली आहे. माननीय प्रशासन अधिकारी महोदय, याची बैठक अद्याप झालेली नाही, परंतु 2 वेळा पत्र निघून झालं, परंतु वेगवेगळ्या मीटिंगच्या अनुषंगाने एकत्र बसता आलं नाही. परंतु माननीय अतिरिक्त आयुक्त 2 यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित केलेली आहे. अधिकारी सन्माननीय सदस्य मोरे मॅडमनी जो विषय घेतलेला आहे एचआर कॉलेजचा विषय आहे, त्याच्याबद्दल मी पहिला सांगतो. एचआर कॉलेजची जी परवानगी आहे ती 14/5/96 ची परवानगी आहे. त्यावेळी आपल्याकडे विकास योजना पण आपली तयार नव्हती. इंटरव्यू विकास योजनेमध्ये ते शाळेकरता रिझर्वेशन ठरवतं, पण ते शाळेत त्यांच्यासाठीच वापरण्यात येतं, म्हणजे महापालिकेसाठी नाही. म्हणजे सुनिश्चित प्राधिकरण हे न्यू इंग्लिश स्कूल म्हणून होतं. त्यावेळी जेव्हा 96 जेव्हा परवानगी दिली तेव्हा आपले डेप्युटी डायरेक्टर यांचे रिमार्क्स घेऊन तेव्हा ज्या परवानगी शाळेला जेव्हा परवानगी द्यायची होती त्याच्यामध्ये त्यांना ऍक्सेस राहत नव्हता, कारण नाला होता आणि नाल्यावरती पुन्हा 18 मीटरचा रोड होता. तर 18 मीटरचा रोड म्हणजे नाल्यामध्येच असल्यामुळे नाला आणि 18 मीटरचा रोड, त्यामुळे ऍक्सेस नव्हता. त्यामुळे त्याच्यामध्ये परवानगी देतानाच तेव्हा त्यांना परवानगी अशी दिली की नाल्यावर तुम्ही ऍक्सेस तयार करून घ्यावा तात्पुरता, आणि त्या व्यक्तीवर 96 ची परवानगी दिलेली आहे. 96 पासून नंतर 98 वगैरे त्यानंतर रिवाईज झालेले आहे, पण त्यावेळेस तो ऍक्सेस दिला होता जेव्हा आपली विकास योजना पण नव्हती. माननीय पीठासन अधिकारी ज्यावेळी त्यांना परवानगी दिली त्यावेळेस आपले उपसंचालक नगररत्ना म्हणजे होते आपले नगररत्ना, त्यांनीच त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की आपल्याला 18 मीटर रस्त्यावरून त्यांना रस्त्यावरून परवानगी द्यायची होती, तेव्हाच परवानगी दिली असल्यामुळे 18 मीटर मॅडम नाला आणि 18 मीटरचा रस्ता, जर नाला तिथे जर केला तर 18 मीटर रस्त्यावर त्यांना ऍक्सेसच राहत नाही. याची फॅक्ट त्याच्यामध्ये, म्हणून त्यावेळेस परवानगी देतानाच तसं लिहिलं गेलं आहे 96 ला. आणि सर्व सदस्य यांना मी सांगतो की त्यांना आम्ही ऑपरेशन मेंटेनन्स सुरक्षा आहे असं सर्वकष हे दिलेलं आहे टेंडर, आणि त्याच्यात हे 2,500 रुपये लाकडा व्यतिरिक्त इतर काही असे चार्जेसचा आमचं काही प्रयोजन नाही आहे तिथे. मी भांडल्यावर त्यांच्याकडनं रिसीट घेतलीये, माझ्याकडे रिसीट आहे त्याची, त्यामुळे त्या जो ठेकेदार आहे तुम्ही त्याचं कॉन्ट्रॅक्ट त्वरित रद्द करायची मी तुम्हाला सूचना देतो आणि त्यांना ब्लॅकलिस्ट करावं, कारण ते 1200 रुपयाची रिसीट त्यांनी मला वेगळी दिलेली आहे. आणि हे घडू नये म्हणून मी काही उपाययोजना आपल्याला सुचवतोय की जर नो रिसीट नो पेमेंट, आणि तिकडे स्पष्टपणे लिहिलं आहे की कॅश ओनली, तिकडे आपण युपीआय वगैरे जे आपण एवढ्या मोठ्या प्रणाली विकसित केल्या तर तिकडे आपण युपीआय पेमेंट का ऍक्सेप्ट करत नाही, फक्त कॅश का घेतो, म्हणजे काहीतरी घोटाळा करायचा आहे या उद्देशानेच आपले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला फक्त कॅश मध्ये पेमेंट स्वीकारलं जाईल, तर हे पण बदलायचं. दुसरं, आपण प्रत्येक स्मशानभूमीच्या मुख्य प्रवेशद्वारावर महापालिकेचा जो अधिकृत दर आहे 2500 रुपये लाकडाचा, तो तुम्ही प्रत्येक स्मशानाच्या गेटवर एक मोठा बोर्ड करून ते पेमेंट जे आहे ते डिस्प्लेवर करावं, नागरिकांना कळावं की 2500 रुपये एवढीच फी आहे, त्या व्यतिरिक्त तुम्ही कोणतीही फी आम्ही महापालिकेतर्फे आकारणार नाही, ही माझी एक सूचना आहे. दुसरं, तिकडे जो वजन काढ आहे हे जुने अॅनालॉग टाईपचे आहेत, त्यामुळे तुम्ही जे डिजिटल वेइंग स्केल आपल्याला आलंय ते डिजिटल वेइंग स्केल घेऊन ते तुम्ही म्हणता की 300 रुपये लाकूड आपण त्याचे 2,500 घेतो, आणि आम्ही प्रत्यक्षात ते लाकडं मोजली 150 किलोच्याही खाली ते लाकडं होती, म्हणजे 150 किलो लाकडाचा घोटाळा प्रत्येक जण प्रेताच्या मागे होतो. तर हा स्कॅम किती मोठा आहे, तुम्ही याचे पुढे याची तुम्हाला करायला पाहिजे. त्याच्यानंतर हे जे काही आपलं सगळं हे चालतं त्यात सीसीटीव्हीचं एक सर्वेलन्स असावं, आणि दुसरं करून जे पाथर्डी स्मशानभूमी आणि बाकीच्या स्मशानभूमी आहेत, आता डोंबिवलीची
शिवमंदिरची स्मशानभूमी बंद झाल्यामुळे सगळा लोड हा पाथर्डी स्मशानभूमीवर आलाय. पण तिथे अजूनही गॅस शववाहिनी जी काही दाहिनी आहे ती अजून सुरू झाली नाही. त्यामुळे गॅस दाहिनी जी आपण मोफत करतो ती लवकरात लवकर गॅस त्याला पुरवठा करून ती चालू करण्यात यावी ही आमची विनंती. धन्यवाद. मागच्या वर्षी बजेटमध्ये काही नवीन नूतनीकरणचे प्रस्ताव घेतले होते, तर त्याच्यामध्ये आय थिंक लाल चौकी, बैल बाजार आणि डोंबिवलीची शिव मंदिर याचे काम चालू आहे. आणि आय थिंक प्रेम ऑटो जवळ एक शमशानभूमी आपली त्याचे काम थोडा उशिराने चालू झालाय. मग हे 24 जण लवकरात लवकर 4 ठिकाणी आपल्याला करायचे. याच्यापैकी लाल चौकी जवळजवळ पूर्ण होत आली आहे. बैल बाजारचे काम संतगतीने चालू होता, म्हणून मी पण आता शेअर मानला आहे की ते कॉन्ट्रॅक्टरवर पेनल्टी लावून आपण म्हणजे ते काम पूर्ण करून घेऊ. तरी त्यांनी आता गती घेतलेली आहे आणि आम्ही टार्गेट दिलाय की जुलै एंड पर्यंत काम पूर्ण व्हावं. प्रेम ऑटोची जे आहे ते आय थिंक मला वाटतं जाधव साहेब आले होते, त्याचा स्टेटस आता काय आहे ते विचारावं लागेल. मात्र तिथे उशिराने का सुरू करत होतो की तिथे काहीतरी अलाइनमेंट आणि याचे विषय होता. मग हे आले होते, तर आपण आता ते सूचना दिली असेल तर ते लवकरात लवकर चालू झाली पाहिजे. आणि शिव मंदिरची आहे ते 3 महिने पूर्वी आय थिंक चालू झाली आहे. तर मोफत देणार आहात की नाही एवढंच त्यांचं म्हणणं आहे फक्त सदस्यांचं. दुसरा विषय होता ते लाकडांचा. आता आज रोजी जे पद्धत आहे त्याच्यामध्ये आपण जे बीपीएल आहे म्हणजे पिवळे आणि दुसरे रेशन कार्ड आपलं जे आहे केसरी, त्यांना आपण मोफत देतो. मोफत म्हणजे काय करतो की तिथे त्यांच्याकडून पैसे आकारले जाते, त्यांनी आपण 2500 रुपयाच्या रिइम्बर्समेंट देत असतो. अशी एक प्रथा केलेली आहे. समजा तिथून त्यांनी 1500 रुपयाचे जरी लाकड घेतला तरी आपण मग 2500 रुपये त्यांना देत असतो. मात्र ते करत असताना त्यांना म्हणजे खूप हेळसाण करावा लागतो. मग याच्यामध्ये एक उपाययोजना असं करता येईल की त्यांनी त्याच जागावर म्हणजे मोफत देण्यात यावं. किमान हे जे प्रकार आहे म्हणजे तिथे काहीतरी डॉक्युमेंट्स घेऊन हे करावं लागेल. पण ते करत असताना आपल्याला त्याच्यावर वॉच ठेवावं लागेल. कारण जसं राणे साहेब बोलले की मागच्या वेळी जसं झालं की ते घेत आहेत आणि पैसे पण घेत आहेत आणि आपली हेळसाण होते, असं होऊ नये. म्हणून आजच्या जे आहेत माझी सभागृहाला विनंती राहील की आपण याचा एक शासकीय ठराव करून पाठवावा. आम्ही लगेच याचा एक की हे मोफत करायचे आणि कसे करायचे याचा एक लगेच पॉलिसी डॉक्युमेंट आणि हे करून एक पानाचा आम्ही सभागृहाच्या पुढच्या समोर सादर करतो आणि त्याला मंजुरीसाठी आणता येईल. हे एक मुद्दा. दुसरा एक मुद्दा आहे की जे सर्वांसाठी मोफत करायचे म्हणजे आपण एक विशिष्ट बीपीएल ग्रुपसाठी मोफत करावं म्हणून बोलतोय. जर सर्वांसाठी मोफत करायचे तर मग ते पण एक सभागृहाने त्याचा निर्णय घ्यायचे तर ते घेऊ शकतात. त्याकरिता मग पूर्णपणे लाकड म्हणजे आपल्याला पुरवावं लागेल आणि कुठलेही पैसे नागरिकांकडून घेता येणार नाही. म्हणजे असं एक पॉलिसी ठरवावं लागेल. मात्र ते खरं आहे की ते मॉनिटर करणं एवढे ठिकाणी ते आपल्याला अवघड जातो. दररोज तो घेत आहेत नाही घेत आहेत मग त्याच्यावर कंप्लेंट्स आणि हे चालू होत असतात. म्हणजे ते एक मुद्दा खरोखर आहे. म्हणून प्रशासकीय रीतीने ते थोडस अवघडपणा आम्हाला जातो. म्हणून मला असं वाटत आहे की प्रथमतः जे मुख्य मुद्दा आपला होता की बीपीएल नागरिकांना मोफत लाकड उपलब्ध व्हावा आणि जे रिइम्बर्समेंटच्या प्रोसेस आहे ते फार जिकरीचे असल्यामुळे ते मोफत उपलब्ध व्हावा. त्याचा एक इमिजिएट आम्ही एक अंमलबजावणी करण्याकरिता एक पानाचा एक तुम्ही शासकीय ठरावानंतर आम्ही त्याच्यावर देतोय. त्याच्यावर चर्चा करून सभागृहांनी पुढची कारवाई करावी असे मी विनंती करतो. तर हे लाकड बद्दल होता. चिरंतन बद्दल तर नक्की चौकशी केली जाईल. मध्ये ते एकदा आले होते माझ्याकडे, हा मॅडम पण होते, तर त्यावेळी मी सांगितलं होतं की आपण जे त्यांना दिलेला आहे तर त्याच्यामध्ये काही निकषी बसून दिले असतील की त्यांनी प्रत्येक स्मशानभूमीला किती सिक्युरिटीचे माणूस ठेवायचे, किती हेल्पर्स ठेवायचे, किती साफसफाई वाले ठेवायचे. तर मागे सूचना दिली होती की त्यांनी त्यांचे स्मशानभूमी निहाय नाव, त्याचे आयडी आणि त्याचबरोबर त्यांचे बायोमेट्रिक अटेंडन्स तिथे म्हणजे ते झाल्याशिवाय पुढचे काहीच त्याचे काढायचे नाही. तर स्ट्रिक्ट सूचनाही तुम्हाला आहे. त्याचे पुढचे बिल जोपर्यंत सुधारणा होत नाही तोपर्यंत देण्यात येऊ नये अशी महापौर मॅडम आणि सभागृहाचे विनंतीने मी तुम्हाला सूचना देतो. त्याच पद्धतीने
उद्यापासून प्रत्येक डेप्युटी इंजिनियर आणि कार्यकारी अभियंत्यानेही जिथे जिथे काम करत आहेत त्याची व्हिजिट करून त्याची चौकशी अहवाली आम्हाला द्यावा आणि जमलं तर मीही काही ठिकाणी मग सरप्राईज व्हिजिट थोडा करतो. मग लक्षात येईल की किती माणूस त्यांनी जे आपण टेंडर दिलाय त्याप्रमाणे किती माणूस ठेवले पाहिजे आणि किती ठिकाणी माणूस आहेत आणि किती ठिकाणी काम होतं. असं जर आपण कंट्रोल ठेवला तर याच्यावर कामकाजामध्ये सुधारणा आपल्याला नक्कीच करता येईल. आणि जर तो करत नसेल तर त्याच्यावर जे काढण्याची कारवाई किंवा ब्लॅकलिस्टिंगची कारवाई किंवा पुढची कारवाई प्रशासकीय रीतीने आपण करूया.